या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं. आता जबाबदारी आमची वाढली आहे. आमची टीम तीच आहे, इंजिन तेच आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी अनेक वेळा म्हणालो, मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता सीएम देवेंद्रजी आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जी आपली आहे ती नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि खुर्चीसाठी आपला जन्म झाला नाही. तर ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलं त्या लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. एका शेतकरी कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान, त्यांची घटना, एक सर्वसामान्य माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही जनतेचे आशीर्वाद. आणि म्हणून ज्या वेगाने आम्ही 2.5 वर्ष काम केलं त्याच वेगाने या पुढचे देखील किंबहुना त्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने या राज्याचा विकास आम्ही करणार. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार. आणि ती वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून आज मला आनंद आहे, मला समाधान आहे. ही मागणी जयसिंगपूरच्या रहिवाशांची, नागरिकांची, शिवभक्तांची मला वाटतं यड्रावकरजी 50 वर्षापासून होती. 50 वर्षापासून ची मागणी आपण आपल्या लोकप्रिय आदर्श आमदारांनी पूर्ण केली. त्याच्यात मला थोडासा छोटासा वाटा घेता आला, याचा मला अभिमान, याचा आनंद मला आहे. आणि म्हणून या बघितलं आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या म्युझियम मध्ये इतिहासकालीन शस्त्र आहे, दुर्मिळ पत्रव्यवहार त्या ठिकाणी पाहिला. पण दस्तऐवज पाहिजे, महाराजांनी आम्ही सोबत पाहिलं. हे सगळं जतन करण्याचं, हे संवर्धन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या वाचनालयामुळे, अभ्यासिकेमुळे या UPSC MPSC मधल्या मुलांना अभ्यास करता येईल. त्यांना आपलं जे काही टॅलेंट आहे, त्यांना आपली हुशारी जी आहे त्यांना दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि तो देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, नगर परिषदेसाठी किती पैसे दिलेत मी काय त्याचा हिशोब ठेवत नाही. पण तुम्हाला आणखी जे काही पाहिजे ते तुम्ही स्टेडियम मध्ये पॅव्हिलियन करताय, आणखी ओव्हरहेड लाईन जी आहे ती अंडरग्राऊंड करायची आहे. एक मॉडेल तयार होईल. एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी जयसिंगपूर हे मॉडेल तयार होईल. आणि कारण शाहू महाराजांनी हे जयसिंगपूर बसवलंय. 90 डिग्रीचे काटकोनी रस्ते ही त्यांची संकल्पना. खऱ्या अर्थाने रस्ते चांगले पाहिजेत, कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने राज्याचा, शहराचा विकास होत असतो. आणि म्हणून ते देण्याचं काम आपण करतोय. आज मला वाटतं त्या पॅव्हिलियनसाठी 20 कोटी रुपये दिले. मला वाटतं ते पुरणार नाही. पुरते नको आता दुसरे. रेल्वेवरचा पूल, त्याला तर पैसे पाहिजेच आहे. आणि म्हणून त्याला जे जे आपले नाट्यगृह असेल, पूल असेल, ओव्हरहेड वायर असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल, जे जे आपल्याला या जयसिंगपूरसाठी करायचं आहे, नगर विकास विभाग म्हणून माझ्याकडे तो विभाग आहे. आणि आपल्याला माहित आहे शहरामध्ये कुठलंही राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजे, ही भूमिका आपली आहे. आणि ती भूमिका घेताना तुम्हाला राजेंद्रजी, तुम्हाला काही पैसे कमी पडणार नाहीत, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. एक मॉडेल शहर बघायला आले पाहिजे. एवढ्या मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या योजना सुविधा नाहीत त्या तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात.
याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दूरदृष्टी ठेवून हे जयसिंगपूर एक मॉडेल शहर करायचं, मॉडेल शहर करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने अनेक शहरं असतात, परंतु त्या शहरामध्ये सुविधा पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम करण्याचा लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपण पार पाडताय. मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये किंबहुना सर्वच मतदारसंघामध्ये कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी निधी देण्याचं काम आपण केलं. मगाशी आपण म्हणालात की ओव्हरहेड वायर आपण अंडरग्राउंड केली, पुन्हा रस्ते खोदावे लागतात कामा नये. हे देखील काम आपलं या ठिकाणी आपण करून घेऊ. त्याला देखील जो निधी लागेल तो देखील आपल्याला दिला जाईल. आणि मला वाटतं आपल्याला या सर्व लोकांनी प्रेम दिलंय. मेंटल हॉस्पिटल पण आपण कुठेतरी केलं. $370 बेड. तुम्ही सगळे पुढची तजवीज करून ठेवले कोणाकोणाची. पण मला माहित आहे जयसिंगपूरकरांना त्याची आवश्यकता लागणार नाही. आवश्यकता लागली तर कुठून तरी बाहेरून आणायला लागतील. गमतीचा भाग सोडा, परंतु या शहरामध्ये जे जे आवश्यक आहे, हॉस्पिटल, आरोग्य केंद्र आणि शेवटी हे मेंटल हॉस्पिटल देखील आमच्या ठाण्याला पण आहे. ठाण्याला पण आहे. कधी कधी कोणाचा बेड बुक करावा लागतो तिकडे. गमतीचा भाग सोडा, पण जे आवश्यक आहे ते आवश्यक देण्याचं काम तुमच्या या आमदारांनी केलेलं आहे. हा दूरदृष्टी असलेला आमदार आहे तुमचा. आणि या जयसिंगपूरमध्ये आपल्या आशीर्वादाने ते निवडून येत आहे. मला आठवत आहे तुम्ही आमदार पण निवडून दिला आणि खासदार पण निवडून दिला. मला आठवतं एकदा रात्री किती वाजता आलो होतो आपण घरी? 3 वाजता मी आलो. आणि 3 वाजता मला जिथं जिथं जायचं तिथं मी गेलो. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे सगळेच बोलत होते, सगळे अंदाज, सगळ्या काय काय गोष्टी वर्तवत होते, हे सगळे अंदाज जयसिंगपूरकरच्या रहिवाशांनी होल ठरवले. आमदार आणि खासदार दोन्ही आपण निवडून दिले. त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की आपल्या या जयसिंगपूरला आपल्याला ज्या ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी नक्की आपण करू. आणि म्हणून आपल्याला काही छोटे प्रकल्प, मोठे प्रकल्प, महाराज मगाशी म्हणाले कोल्हापूरला देखील या ठिकाणी आपल्याला, पन्हाळाला आपण त्या दिवशी चंद्रदीप मला म्हणाले पन्हाळ्याच्या गडावर किल्ल्यावर शिवतीर्थ 10 कोटी रुपये मागितले. मी त्यांच्या बसल्या बसल्या तिथंच GR काढून टाकला समोर त्यांच्या. काढला ना बाबा. कामही चालू झालं. आणि म्हणून कोल्हापूरसाठी देखील महाराज निधी कमी पडणार नाही. आम्ही निधी देताना कुठलाही भेदभाव वगैरे काही करणार नाही. शेवटी हा विकास आहे, हा जनतेसाठी आहे. हे राज्य सर्वसामान्य जनतेचं आहे. हे रयतेचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आहे. आणि म्हणून हे राज्य सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आहे, कल्याणकारी योजनांसाठी आहे. आणि म्हणून जो वेग, जो स्पीड मागच्या 2.5 वर्षात होता त्याही पेक्षा जास्तीच्या वेगाने या ठिकाणी आम्ही काम करू आणि या राज्याला पुढे नेऊ. आज राज्य महाराष्ट्र नंबर 1 आहे. उद्योगात आहे, परदेशी गुंतवणुकीत आहे, स्टार्टअप मध्ये आहे, आपण GDPत आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये आज परदेशी गुंतवणूक येते आहे, रोजगार निर्मिती होती आहे. गेल्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब मुंबईत आले. वेव्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 त्याचं आयोजन मुंबईत केलं. महाराष्ट्राला प्राधान्य दिलंय. महाराष्ट्राला शोकेसिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग मुंबईला करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली
ते चांगला एक वेव्हचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे देखील आज नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे. नवीन नवीन जे काय आज जे पाहिजे आपल्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, गुगल असेल, आणखी जे जे काय असेल, आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री देखील मोठी आहे. मोठ्या प्रमाणावर आपण कोल्हापूरला आपलं थिएटर कलेक्टर झालं का? केशवराव भोसले काम चालू आहे आणि त्यामुळे ही देखील इंडस्ट्री खूप मोठी आहे. त्याला देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्र, फक्त मुंबई महाराष्ट्र देशात नाही तर जगाच्या नकाशावर महाराष्ट्र नंबर 1 ला दिसला पाहिजे, ही भावना आणि भूमिका या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि म्हणून पर्यटनाला चालना. कालच महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव झाला. पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये एवढे लाखो पर्यटक येत असताना पहिल्यांदा शंभूराज देसाई यांनी महापर्यटन उत्सव केला. मला आनंद आहे, समाधान. काल मी उद्घाटन केलं होतं आणि काल समारोपाला मुख्यमंत्री आले. अतिशय प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. पर्यटनाला चालना देण्यासारखी अनेक ठिकाणं आपली आहेत. कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये अनेक विषय आहे. आपला पंचगंगा नदीचं प्रदूषण आहे, अनेक विषय आहेत, त्याच्यावर आपण काम करतोय. पुराचा विषय आहे. महापुरात मी आलो होतो, मी पाहिलंय कोल्हापूर मधली जनता, मग शिरोळ मधली असेल, इथली जयसिंगपूर मधली असेल, फार प्रेमळ आहे. मी एका घरात गेलो वरती दुसऱ्या माळ्यावर, तर बघितलं तिथं आपल्या 2 गायी बांधल्या होत्या आणि चिखलीमध्ये. आणि त्या परिस्थितीत देखील ती माऊली जेवण बनवत होती. आम्ही बघायला गेलो, त्या माऊली त्या परिस्थितीत देखील मला सांगत होती, साहेब चहा बनवू का? हा किती प्रेमळ आणि हे किती म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणून कोल्हापूरकरांसाठी, या कोल्हापूरच्या जिल्ह्यासाठी आता आंबेडकर जे जे काही तुम्ही पालकमंत्री आहात, आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या, जे काही प्रश्न आहेत, जयसिंगपूरचं मॉडेल बनणारच आहे, पण कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात देखील कुठेही काही कमतरता त्रुटी राहता कामा नये, हे देखील आपण करू. मुख्यमंत्री मी स्वतः आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पाकिस्तानचा तर कायमचा बंदोबस्त होणारच आहे. कारण ज्या दिवशी पहलगाम या ठिकाणी बेकसूर निरपराध या नागरिकांना गोळ्या घालण्याचं काम, पाप केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं, तेव्हापासून या देशातला नागरिक संताप, चीड व्यक्त करतोय. मी स्वतः तिकडे गेलो होतो. मी पाहिलं त्यांच्या भावना. तिथल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ भेटले. मला म्हणाले, आता तुम्ही आम्हाला आलात, भेटलात, आता आम्ही सुखरूप घरी जाऊ शकतो, ही खात्री आम्हाला आली, विश्वास आम्हाला आला, असं त्या म्हणाल्या. हा विश्वास आहे. विमानं लावून आपण केलं, राज्य सरकारने मदत केली, सगळ्यांनी मिळून मदत केली. आणि म्हणून हा भारत जो आहे, हा पूर्वीचा भारत नाही, हा घुस के मारेंगे वाला भारत आहे. आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देशवासियांच्या भावना कळतात. त्यांनी तात्काळ गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांना काश्मीरमध्ये पाठवलं. स्वतः परदेशातला दौरा रद्द केला. आणि या सगळ्या ज्या काही पाकिस्तान या दहशतवाद्यांच्या मागून पाकिस्तान जे कारवाई करतोय, त्याला जशास तसं उत्तर या देशाकडून आणि आपल्या सैनिकांकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही भूमिका प्रत्येक देशवासियाची आहे. पूर्वीचं सरकार नाही. पूर्वी आपल्या सैनिकांच्या माना कापून घेऊन पाकिस्तानमध्ये गेलेले उदाहरणं आपण पाहिली आहे. परंतु आताचा भारत हा देशवासियांच्या जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ देणार नाही, हा विश्वास आपल्याला आहे. आणि म्हणून खासदार महोदय, बिलकुल
तुमची भावना जी आहे